शेतकरी बंधूंनो, माझं नाव आहे दत्ता पांडुरंग वाघमारे, झोनल मॅनेजर। मी आज गुंडा येथे आलेला आहे। जवळा बाजार पासून एक 4 ते 5 किलोमीटर गुंडा हे गाव आहे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। तर आपल्यासोबत गुंडा या गावचे प्रगतिशील शेतकरी आहेत। आपलं नाव काय? माधव उत्तमराव चव्हाण। माधव उत्तमराव चव्हाण। मोबाईल नंबर 98 23 34 48 39। आणि यांनी आपलं जे बायो फॅक्टरी या कंपनीचं बीओसी आहे, हे बीओसी या हळद या पिकाला जवळपास 4 एकरला वापरलेलं आहे यांनी। आणि बाजूलाच यांच्या भावांचं शेत आहे, बरोबर आहे ना? हे बाजूला तुमच्या भावाचं शेत आहे, बरोबर आहे, बंधूचं शेत आहे। आणि या शेतामध्ये किती दिवस झाले वापरून ते हे बीओसी? 8 दिवस झाले। 8 ते 10 दिवस झालेले तुम्हाला। तर तुम्हाला काय फरक वाटला या प्लॉट मध्ये न वापरलेल्या प्लॉट मध्ये? काय फरक वाटला याच्यामध्ये? फुटवे आणि कलर, पोंग्याची वाढ जास्त जोमानं दिसून राहिलेली आहे। पुन्हा कलर बी आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपलं ते पोंगा जास्त हे होऊन यायला लागले। आणि त्याच्यामध्ये जे वापरलं नाही त्याच्यामध्ये अजून एवढं काय ते दिसत नाही। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा एक 4-5 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे, पाऊस चालू आहे कंटिन्यू, बरोबर आहे? तर या वातावरणात तुम्ही ड्रिंचिंग आधी केल्यामुळे काय झालं की तुमचं एकतर जे पिवळटपणा राहते हळदीला, बरोबर आहे, ते पूर्ण कमी होऊन पूर्ण गिरणारी आलेली आहे, बरोबर आहे? तर तुम्ही पाहू शकता, बरोबर। तुम्हाला सेकंड पार्ट आहे की तुमचा जो पोंगा आहे, म्हणजे वाढ, ज्याला वाढ म्हणतो हळदीची, म्हणजे पोंगा राहते, बरोबर आहे? पोंगा हा हेल्दी आणि एकदम चांगल्या पद्धतीने वाढत आहे, बरोबर आहे? आणि ज्या शेतामध्ये वापरलं नाही, तुमच्या भावाच्या शेतामध्ये वापरलं नाही समजा, बरोबर आहे, ते तुम्हाला असं पिवळट दिसते, त्याचा शेंडा बारीक दिसते, बरोबर आहे? तुम्ही पाहू शकता, समजा हळदीचं पहा पिवळट पूर्ण तुम्हाला काटापसरू बी पहा, आणि इकडे तुम्हाला ही पूर्ण हिरवीगार 8 ते 10 दिवसात झालेली आहे, बरोबर आहे? तर तुम्हाला याचे रिझल्ट एकदम चांगले वाटले। त्याचबरोबर तुमची काकडी सुद्धा याच्यात लावलेली, बरोबर आहे? ती सुद्धा त्या काकडीपेक्षा ही काकडी तुम्हाला एकदम ग्रीनरी वाटेल, क्वालिटी वाटेल। तर तुम्ही सर्टिफिकेशन म्हणजे हे वापरल्याच्या नंतर रिझल्ट तुम्हाला चांगले वाटतात, बरोबर आहे? तर बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही? आता त्यांच्या कसं असते ते हा वापरल्यामुळे रिझल्ट चांगले आहे। आता चांगलं प्रत्येकानं जर वापरलं, असं जर रिझल्ट आला तर चांगलं राहील, शेतकऱ्याला उत्पन्न बी चांगलं होईल आणि सगळं पद्धतशीर हे होऊन कलर बी राहून जाईल, त्याच्यामध्ये पोंग्याला वाढ बी होऊन जाईल, पानाची साईज सुद्धा मोठी होऊन जाईल। आणि हा प्लॉट जो आहे हे कोणत्या रोडवर आहे आपला? हिंगोली परभणी रोडवर गुंडापाटी आहे। कोणी पाहू शकतो, समजा आजूबाजूला वापरला मधला प्लॉट तुमचा आहे, तर कधी बी तुम्ही लास्ट पासून व्हिजिट देऊ शकता समजा या प्लॉटला, बरोबर आहे? ठीक आहे, धन्यवाद सर।